मी नुकताच उठून माझ्या बेडरूममधून बाहेर येत होतो. तेवढ्यात नेहा अंघोळ करून बाहेर आली. अंगाभोवती फक्त टॉवेल गुंडाळला. केसांतून टपकणारे पाण्याचे थेंब आणि तिच्या चेहऱ्यावर त्या पहाटच्या प्रकाशात उठलेले निरागस सौंदर्य. ती इतकी सुंदर दिसत होती की मी काही क्षण स्तब्धच उभा राहिलो. माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती. ती अतिशय आकर्षक दिसत होती. असे वाटत होते की जावे आणि तिला आपल्या मिठीत घ्यावे. अचानक तिचे लक्ष माझ्याकडे गेले. ती लाजली, पाठमोरी झाली आणि जिना उतरताना अचानक तिचा पाय निसटला. पुढं काय घडलं ते सांगण्याआधी माझी थोडी मी ओळख करून देतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमित आहे. मी 33 वर्षाचा असून अजून अविवाहित आहे. सध्या मी शहरात एका प्रतिष्ठित आणि मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करतो. माझे आई बाबा अजूनही खेड्यातच राहतात आणि मी शहरातल्या माझ्या स्वतःच्या छोट्याशा पण शांत घरात एकटाच राहतो. माझे आयुष्य अगदी सुरळीत, व्यवस्थित आणि शांततेत चालू होते. दैनंदिन धकाधकीचे रुटीन, ऑफिस, घर आणि आठवड्याच्या शेवटी खेड्यात जाऊन आईबाबांना भेटणे, एवढंच माझं जग होतं. पण त्या एका संध्याकाळी घडलेली घटना माझ्या आयुष्याचा संपूर्ण प्रवाह बदलून टाकणार होती. त्या दिवशी मी ऑफिसमधून थकलेला बाहेर आलो आणि माझ्या कारमध्ये बसून घरी जाण्यासाठी निघालो. संध्याकाळचे साधारण 6:15 वाजत आले होते. शहरातले दिवे उजळायला सुरुवात झाली होती. रस्त्यावरची गर्दी नेहमीसारखी धावत सुटली होती. हॉर्नचे आवाज, लोकांची धावपळ, सगळं काही नेहमीसारखंच होतं. मी गाडी हळूवार चालवत एका सिग्नलवर थांबलो. सिग्नल रेड होता. तेवढ्यात माझी नजर झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडत असलेल्या एका तरुणीवर गेली आणि माझा श्वास क्षणभर थांबला. साडीतली ती सुंदर तरुणी इतकी सुंदर होती की जणू एखाद्या चित्रातून निघून आली असावी. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच मोहकता आणि चालण्यात नम्रता होती. पण तिच्या डोळ्यात मात्र काहीतरी खोल दुःख आणि भीतीची सावली दिसत होती. जणू काही ती मनातल्या मनात लपवत जगण्याचा प्रयत्न करत होती. मी काही क्षण तिच्याकडे बघतच राहिलो. अचानक सिग्नल हिरवा झाला आणि ती अजून रस्त्याच्या मध्यभागीच होती. रस्त्याच्या कोपऱ्यातून एक ट्रक वेगाने आला आणि धाडकन त्या तरुणीला धडकला. माझ्या डोळ्यासमोर हे सगळं घडलं. माझे हृदय जोरात धडकू लागले. लोकांना काही कळायच्या आतच ती रस्त्यावर कोसळली होती. अजिबात विलंब न करता मी गाडी रस्त्याच्या कड्याला लावली आणि धावत तिच्याकडे गेलो. मी ओरडून आजूबाजूच्या लोकांना वाहने थांबवायला सांगितली. तिच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. मी घाईने खिशातून रुमाल काढला आणि तिच्या डोक्यावर बांधला. ती पूर्णपणे बेशुद्ध होती. काही लोकांनी मदत केली आणि आम्ही तिला सावकाश माझ्या कारच्या मागच्या सीटवर झोपवले. माझा आवाज थरथरत होता. मी जवळचे हॉस्पिटल कुठे आहे असे विचारले. एका माणसाने सांगितले, साहेब 2 किलोमीटरवर पुढे हॉस्पिटल आहे. मी क्षणाचाही वेळ न दडवता गाडी वेगाने हॉस्पिटलकडे नेली. तिचा श्वास मंदावल्यासारखा जाणवत होता आणि माझ्या मनात एक विचित्र भीती घर करू लागली होती. रस्त्यावरील प्रत्येक सिग्नल आणि वळण मला जीवघेणे वाटत होते. 2 किलोमीटरवर गेल्यावर उजव्या बाजूला मला हॉस्पिटल दिसले. मी थेट मुख्य दरवाजापर्यंत गाडी नेली आणि मोठ्याने हाक मारली, कोणी आहे का? प्लीज मदत करा. ताबडतोब 2-3 कर्मचाऱ्यांनी बाहेर धाव घेतली आणि तिला उचलून आत नेलं. डॉक्टरांनी तिला तातडीने उपचारासाठी घेतलं आणि लगेच सिटी स्कॅन केलं. मी बाहेर उभा राहून काळजीने थरथरत होतो. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, काळजी करू नका, डोक्याला फक्त लहानशी जखम आहे, आत काही गंभीर इजा झालेली नाही. थोड्याच वेळात ती शुद्धीवर येईल. डॉक्टरांच्या त्या शब्दांनी माझा जीव भांड्यात पडला. डॉक्टरांनी मला तिचं नाव विचारलं, पण माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी घडलेली सर्व घटना त्यांना सांगितली. तेवढ्यात जवळच्या नर्सने आवाज दिला, साहेब पेशंट शुद्धीवर आली आहे. माझ्या मनात एक वेळी थोडी दिलासा आणि उत्सुकता दाटून आली. मी आणि डॉक्टर लगेच तिच्या रूममध्ये गेलो. ती हळूहळू डोळे उघडत होती. तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती. ती इकडे तिकडे घाबरून पाहत म्हणाली, मी कुठे आहे? डॉक्टर शांतपणे म्हणाले, तुम्ही दवाखान्यात आहात. तुमच्या डोक्याला मार लागला होता, पण आता तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. डॉक्टरांचे शब्द ऐकताच ती भेदरल्यासारखी तडकन उठून बसली. तिच्या चेहऱ्यावरचे दुःख आणि असहाय्यता स्पष्टपणे जाणवत होती.
डॉक्टरांनी माझ्याकडे बोट दाखवून सांगितलं, यांनी तुम्हाला अपघातानंतर ताबडतोब इथं आणलं. ती माझ्याकडे बघू लागली. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे पाणी आले आणि तिने थरथरत्या हातांनी हात जोडले. धन्यवाद, माझे प्राण वाचवले तुम्ही. मी तिला हळुवार स्वरात म्हणालो, काळजी करू नका, तुम्ही आता सुरक्षित आहात. डॉक्टरांनी तिचे नाव विचारले. ती शांत थकलेल्या आवाजात म्हणाली, माझं नाव नेहा आहे. डॉक्टरांनी कागदपत्रे तपासून सांगितले की तिला कोणतीही गंभीर इजा नाही, त्यामुळे तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. मी डॉक्टरांची फी भरली आणि नेहाच्या रूममध्ये परतलो. मी तिला हळू आवाजात विचारले, नेहा, चालता येईल का तुला? ती म्हणाली, हो, जमेल. आम्ही दोघे हळूहळू कारपर्यंत आलो. मी कारचं दार उघडताना विचारले, नेहा, तू कुठे राहतेस? मी तुला घरी सोडतो. माझा प्रश्न ऐकून ती अचानक शांत झाली आणि तिचे डोळे पाणावले. ती काहीही न बोलता जमिनीकडे पाहत राहिली. मी आणखीन हळूवार आवाजात विचारले, काय झालं नेहा? सिग्नलवर सुद्धा तू घाबरलेली दिसत होतीस, काही त्रास आहे का? ती थरथरत्या आवाजात म्हणाली, मला इथेच सोडा, मी जाते. मी ठाम आवाजात म्हणालो, नेहा, अशा अवस्थेत मी तुला रस्त्यावर एकटी सोडू शकत नाही. मी तिला कारमध्ये बसवलं आणि जवळच असलेल्या एका शांत हॉटेलमध्ये घेऊन गेलो. आम्ही एका कोपऱ्यावरील टेबलावर बसलो. मी तिच्यासाठी गरम सँडविच आणि चहा मागवला. काही वेळाने तिने स्वतःला सावरलं आणि तिची व्यथा सांगायला सुरुवात केली. मला माझ्या सासूने घराबाहेर काढले आहे, कारण मी विधवा आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. ती पुढे म्हणाली, 3 वर्षापूर्वी माझे लग्न रोहन सोबत झालं होतं. संसार खूप छान चालला होता, पण लग्नानंतर 1.5 वर्षाने रोहनला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो गेला. माझे काका गरीब असल्यामुळे मी सासरीच राहत होते, पण सासरच्यांनी मला अपशकुनी समजून घरकामाच्या बाईसारखे राबवले. एके दिवशी घरात मी एकटी असताना माझ्या दिरानं माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मी कशीबशी सुटले आणि सासरच्यांना सांगितले, तर त्यांनी उलट मलाच दोषी ठरवून घराबाहेर हलकलून दिलं. आज सकाळपासून मी रस्त्यावर फिरत होते. तिचे सगळं ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी हळू आवाजात विचारलं, नेहा, आता तू कुठे जाणार आहेस? ती म्हणाली, मला माहित नाही. मी शांतपणे म्हणालो, नेहा, तू माझ्या घरी येतेस का? मी एकटाच राहतो. माझे आईबाबा गावाला असतात. तू माझ्या घरी सुरक्षित राहू शकतेस. तू माझ्या घरचे काम कर, स्वयंपाक कर, मी तुला त्यासाठी रीतसर पगार देईन. म्हणजे तुला कोणाच्या उपकाराखाली राहावे लागणार नाही. तिच्या डोळ्यात एक सुरक्षिततेची आशा दिसली आणि तिने होकार दिला. मी तिला माझ्या घरी घेऊन आलो. घर पाहून ती म्हणाली, साहेब, तुमचे घर खूप मोठं आहे. मी हसून म्हणालो, इथे तू सुरक्षित आहेस, एवढंच महत्वाचं आहे. मी तिला गेस्ट रूम दाखवली आणि माझ्या आईची एक साडी व टॉवेल तिला वापरण्यासाठी दिला. पुढचे काही दिवस खूप छान गेले. नेहाने घराची जबाबदारी अगदी मनापासून सांभाळली. तिच्या हाताला अप्रतिम चव होती. ती माझ्या खाण्यापिण्याची आणि घराची खूप काळजी घ्यायची. तिच्या उपस्थितीमुळे माझ्या घराला खऱ्या अर्थाने घरपण आलं होतं. हळूहळू आमच्यातील संकोच कमी होत गेला. त्या दिवशी ऑफिसला सुट्टी होती. पहाटे अचानक मला जाग आली, म्हणून मी वॉकसाठी बाहेर पडणार होतो. बेडरूम मधून बाहेर आलो, तेवढ्यात नेहा बाथरूम मधून अंघोळ करून बाहेर आली. तिच्या अंगाभोवती फक्त टॉवेल गुंडाळलेला होता. तिच्या ओल्या केसातून पाण्याचे थेंब घसरत होते. त्या पहाटेच्या प्रकाशात ती अत्यंत निरागस आणि सुंदर दिसत होती. मी तिच्याकडे पाहत राहिलो. अचानक तिची नजर माझ्याकडे गेली. ती दचकली आणि पाठमोरी झाली. जिना उतरताना घाईघाईत तिचा पाय निसटला. मी तत्परतेने पुढे होऊन तिला खाली पडण्यापासून सावरलं आणि ती थेट माझ्या मिठीत आली. तो क्षण जिथे होता तिथेच थांबल्यासारखा झाला. आमच्या नजरा एकमेकांना भेटल्या. मी तिला सावरून उभं केलं. ती खूप लाजली होती. मी शांतपणे मागे वळलो आणि माझ्या खोलीत गेलो. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. काही वेळाने आईचा फोन आला. तिची तब्येत अचानक बिघडली होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मी घाबरलो. नेहानं विचारलं, काय झालं? मी सर्व सांगितलं. नेहा स्वतःहून म्हणाली, मी येऊ का तुमच्यासोबत? आम्ही लगेच गावाकडे निघालो. गावात पोहोचल्यावर आईची तब्येत आता धोक्याबाहेर असल्याचे मला समजले. आम्ही सर्व घरी आलो. आईने नेहाबद्दल विचारले, तेव्हा मी नेहाच्या आयुष्यातील सर्व सत्य आईबाबांना सांगितलं. ते ऐकून आईबाबाचे डोळे पाणावले
आई म्हणाली, अशा चांगल्या मुलीवर देवाने इतका अन्याय का करावा. त्या आठवड्यात नेहाने आईची खूप सेवा केली. औषध वेळेवर देणे, पथ्याचे जेवण बनवणे, घर सांभाळणे. तिने सर्वांचे मन जिंकून घेतले. आई मला हळूच म्हणाली, अमित, नेहा खूप गुणी मुलगी आहे. अशी मुलगी ज्या घरात जाईल ते घर समृद्ध होईल. आठवड्यानंतर आम्ही शहरात परत निघालो. आईने आमच्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. शहरात आल्यावर त्या रात्री मी अस्वस्थ होतो. माझ्या मनात नेहाबद्दलच्या भावना अधिकच स्पष्ट झाल्या होत्या. मी हळूच तिच्या खोलीच्या दाराजवळ गेलो. दार अर्धवट उघडे होते. तीही जागीच होती आणि अस्वस्थ दिसत होती. मी आत गेलो. मला पाहताच ती उठून बसली. तिच्या डोळ्यात एक अनोळखी ओढ होती. मी हळुवारपणे तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, नेहा, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझे आयुष्य खूप आनंदाने भरून टाकायचे आहे. हे ऐकताच तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, पण ते आनंदाचे होते. ती म्हणाली, पण तुमचे आई बाबा मला स्वीकारतील का. मी हसून म्हणालो, त्यांनी तुला आधीच त्यांची सून म्हणून मनात स्वीकारलं आहे. नेहाच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटलं. तिनं माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. दोन दुखावलेल्या मनांना अखेर प्रेमाचा आणि विश्वासाचा सुरक्षित निवारा मिळाला होता. त्या रात्री माझ्या प्रेमाचा स्वीकार केल्यानंतर नेहाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच शांत, सुंदर आणि तृप्त भाव दिसत होता. तिच्या डोळ्यातून वर्षाची भीती आणि असह्यता पूर्णपणे निघून गेली होती. माझ्या मिठीत ती स्वतःला सुरक्षित अनुभवत होती. मी तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवले. नेहा, आता तुझा भूतकाळ संपला आहे. आता फक्त आपला सुंदर भविष्यकाळ बाकी आहे. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून मंद हसली. तिच्या ओल्या केसांचा सुवास माझ्या श्वासात भरून राहिला होता. त्या शांत रात्री एका नव्या नात्याचा, एका नव्या प्रवासाचा पाया रचला गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली. तीच मुळे एका गोड आणि सुमधुर वातावरणात. खिडकीतून येणारे कोवळे ऊन थेट बेडवर पडत होते. मी हॉलमध्ये आलो तर नेहा किचनमध्ये चहा बनवत होती. आज ती नेहमीपेक्षा खूप वेगळी आणि कमालीची सुंदर दिसत होती. तिने हलक्या निळ्या रंगाची साडी नेसली होती. केस छान बांधलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक लाजेची लाली होती. मी हळूच किचनच्या दारात जाऊन उभा राहिलो. तिला माझी चाहूल लागताच ती वळली. आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या. काल रात्री घडलेल्या प्रसंगामुळे तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तोच गोड संकोच दाटून आला. शुभ सकाळ अमित, ती मान खाली घालून हळूच म्हणाली. मी तिच्या जवळ गेलो आणि हळूच तिच्या हातातील चहाचा कप बाजूला ठेवला. तिच्या नाजूक कमरोभोवती हात टाकत मी तिला माझ्या जवळ ओढलं. अमित, काय करताय, चहा सांडेल ना. ती थोडी दचकून पण हळुवार आवाजात म्हणाली, सांडू दे ना. आज मला चहापेक्षा जास्त गोड काहीतरी हवं. मी तिच्या डोळ्यात पाहत मिश्किलपणे म्हणालो. माझे हे शब्द ऐकून तिचा चेहरा अधिकच लाल झाला. तिने तिचे दोन्ही हात माझ्या छातीवर ठेवले. मी तिच्या अगदी जवळ गेलो. तिच्या ओठावर माझ्या ओठांचा स्पर्श केला. तो स्पर्श अगदी हळुवार, प्रेमळ आणि विश्वासाने भरलेला होता. नेहानेही डोळे मिटून त्या क्षणाचा आनंद घेतला. तिच्या श्वासांची गती वाढली होती. काही क्षण आम्ही दोघे जगाचे भान विसरून एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलो होतो. अचानक प्रेशर कुकरची शिट्टी वाजली आणि ती दचकून माझ्या मिठीतून बाजूला झाली. बघा ना, तुमच्यामुळे सगळा उशीर होतोय. चला आधी फ्रेश व्हा, चहा थंड होतं, ती लाजत म्हणाली आणि गॅस बंद करू लागली. मीही हसत माझ्या खोलीत निघून गेलो. त्या दिवशी शनिवार होता, त्यामुळे मला ऑफिसला सुट्टी होती. आम्ही दोघेही दिवसभर घरातच होतो. पण आता घरातले वातावरण पूर्णपणे बदलले होते. नेहा घरातली कामे करत असताना मी सतत तिच्या अवतीभोवती असायचो. ती भांडी घासत असो व भाजी चिरत असो, मी तिच्या मागून जाऊन तिला त्रास द्यायचो, तिच्याशी गप्पा मारायचो. दुपारी जेवण झाल्यावर आम्ही दोघे हॉलमधील सोफ्यावर बसलो होतो. बाहेर हलका पाऊस सुरू झाला होता. पावसाचा तो मंद आवाज आणि घरातील ती उबदार शांतता वातावरण आणखीनच रोमॅन्टिक बनवत होती. मी नेहाला माझ्या जवळ घेतलं आणि तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले. तिचा हात माझ्या हातात घेतला. तिची नाजूक कोमल बोटे माझ्या बोटात गुंफताना मला एक अनोखा आनंद मिळत होता. अमित, मला कधी कधी या सगळ्यांवर विश्वासच बसत नाही.
नेहा खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाकडे पाहत हळूच म्हणाली, का? काय झालं? मी विचारलं. काही दिवसांपूर्वी मी रस्त्यावर एकटी घाबरलेली आणि असहाय्य उभी होते. जगण्याची आशा संपली होती. आणि आज आज माझ्याकडे तुम्ही आहात. इतकं प्रेम आहे. हे सुंदर घर आहे. मला वाटतंय की मी एखादं स्वप्न तर पाहत नाही ना. तिच्या आवाजात पुन्हा थोडी भावुकता आली. मी तिचा चेहरा माझ्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून ठामपणे म्हणालो, नेहा, हे स्वप्न नाही, ही आपली सत्यता आहे. तू तुझ्या आयुष्यात खूप त्रास सहन केलास. आता देवाने तुला आनंद देण्याची वेळ आणली आहे आणि तो आनंद मी तुला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत देईन. हे माझं वचन आहे. माझं हे महत्वाचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तिने मला घट्ट मिठी मारली. तिचे अश्रू माझ्या शर्टवर सांडत होते. मी तिला अधिकच घट्ट पकडून ठेवलं आणि तिच्या पाठीवरून हळुवार हात फिरवत राहिलो. त्या मिठीत फक्त शरीर नव्हते, तर दोन आत्म्यांचं एक होणं होते. संध्याकाळी पाऊस थांबला होता. मी नेहाला सरप्राईज देण्याचं ठरवलं. नेहा, चल तयार हो, आपण बाहेर जातोय, मी म्हणालो. कुठे अमित? तिने आश्चर्याने विचारले. ते तिकडे गेल्यावरच कळेल, तू पटकन तयार हो, मी हसून सांगितलं. नेहाने एक साधी पण खूपच सुंदर लाल रंगाची साडी नेसली होती. साडीत ती एखाद्या परीसारखी दिसत होती. आम्ही शहराबाहेरील एका शांत आणि सुंदर टेकडीवर गेलो, जिथून पूर्ण शहराचा आणि सूर्यास्ताचा अप्रतिम देखावा दिसत होता. आम्ही गाडीतून बाहेर आलो. थंड वारा सुटला होता. नेहाने तिच्या दोन्ही हातांनी साडीचा पदर सावरला. मी मागून जाऊन तिला मिठीत घेतलंय. कसं वाटतंय? मी तिच्या कानाजवळ जात हळूच विचारलं. खूप खूप सुंदर अमित. मी आयुष्यात पहिल्यांदाच असं निसर्गाचं सौंदर्य इतक्या मनमोकळेपणाने अनुभवते, ती आनंदात म्हणाली. सूर्य हळूहळू क्षितिजाच्या पार जात होता. आकाशात लाल आणि केशरी रंगाची उधळण झाली होती. त्या सोनेरी प्रकाशात नेहाचा चेहरा आणखीनच उकळून निघाला होता. मी तिला माझ्याकडे वळवले. तिचे केस वाऱ्याने तिच्या चेहऱ्यावर येत होते. मी हळूच तिच्या चेहऱ्यावरील केसांची लट बाजूला केली. तिच्या चेहऱ्यावरचा तो निरागस घाव पाहून माझे मन पुन्हा तिच्याकडे ओढले गेले. मी हळूहळू झुकलो आणि तिचे ओठ माझ्या ओठांत घेतले. तो चुंबनाचा क्षण खूप दीर्घ आणि उत्कट होता. सूर्याच्या त्या साक्षीने, वाऱ्याच्या त्या मंद संगीतात आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमाच्या सागरात पूर्णपणे बुडून गेलो होतो. काही दिवसानंतर आम्ही आई बाबांना पुन्हा शहरात बोलावून घेतले. आई बाबांच्या चेहऱ्यावर नेहाबद्दलचे प्रेम आणि आदर स्पष्ट दिसत होता. त्या दिवशी संध्याकाळी बाबांनी आम्हा दोघांना जवळ बसवलं. अमित, नेहा, तुम्ही दोघांनी एकमेकांना सावरून जे नातं तयार केलं आहे ते खूप पवित्र आहे. नेहा आता या घरची मुलगी झाली आहे, पण आता आम्हाला तिला या घरची सून बनवायचं आहे, बाबा प्रेमाने म्हणाले. आईने नेहाच्या हातात एक सोन्याची बांगडी घातली आणि म्हणाली, नेहा, तू आमच्या अमितच्या आयुष्यात आलीस आणि त्याच्या शांत आयुष्याला घरपण दिलंस. आम्हाला तुझ्यासारखी मुलगी सून म्हणून हवी आहे. नेहाचे डोळे पुन्हा एकदा भरून आले, पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर परिपूर्णतेचे होते. तिने आई बाबांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. त्याच आठवड्यात एका साध्या पण अत्यंत पवित्र सोहळ्यात अमित आणि नेहाचे लग्न पार पडले. कोणत्याही डालडौलाशिवाय फक्त आई बाबांच्या आणि काही जवळच्या लोकांच्या साक्षीने आम्ही जन्मोजन्मीच्या बंधनात बांधलो गेलो. रात्री जेव्हा आमचे फुलांनी सजवलेल्या खोलीत आम्ही प्रवेश केला, तेव्हा नेहा खाटेवर बसली होती. तिने लग्नाची लाल साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र होतं. मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्या शेजारी बसलो. तिचा हात हातात घेतला. ती खूप लाजली होती. नेहा, अमित, मी तिला नवीन नावाने हाक मारली. तिने हळूच मान वर करून माझ्याकडे पाहिलं. माझी नेहा, आजपासून तू पूर्णपणे माझी आहेस. हो अमित, मी आता फक्त तुमचीच आहे, ती अत्यंत ओढीने म्हणाली आणि माझ्या छातीवर विसावली. त्या रात्री एका नवीन प्रवासाची
एका सुंदर संसाराची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ज्या दोन जीवांनी आयुष्याने दुःखाच्या अंधारात ढकलले होते, त्यांनीच आता प्रेमाचा, विश्वासाचा आणि समर्पणाचा एक नवा प्रकाश निर्माण केला होता. नेहा आणि माझ्या लग्नाला महिना उलटून गेला होता. आमचा संसार अत्यंत सुखात चालू होता. नेहाचं हसणं, तिची काळजी घेणं आणि घर सावरणं म्हणजे माझ्या आयुष्यातल्या एक पूर्णत्व झालं होतं. पण सुख जेव्हा त्याच्या शिखरावर असते, तेव्हाच कुठेतरी काळोखाचे ढग जमायला सुरुवात होते. याची कल्पना आम्हा दोघांनाही नव्हती. त्या शनिवारी रात्रीपासून अचानक काहीतरी चित्रविचित्र घडायला सुरुवात झाली. शनिवारी रात्री साधारण 12ची वेळ असे. बाहेर सोसाट्याचा वारा सुटला होता आणि खिडक्यावर पावसाचे थेंब आदळत होते. मी आणि नेहा झोपण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात माझ्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. मी फोन उचलला. हॅलो. पलीकडून एका शांत मंद श्वासाचा आवाज येत होता. कोणीतरी काहीही न बोलता फक्त श्वास घेत होतं. हॅलो, कोण बोलतंय? मी पुन्हा विचारलं. काही क्षणांच्या शांततेनंतर पलीकडून एक खोल, हसरा आणि कटू आवाज आला. अमित, ज्या पाखराला तू तुझ्या घरात आश्रय दिलायस ना, ते वाटतं तितकं निरागस नाहीये. नेहापासून सावध राहा. तिला तिचा भूतकाळ सोडत नाहीये. आणि कटकन फोन कट झाला. माझ्या अंगातून एक थंड शॉक निघून गेला. मी नेहाकडे पाहिलं. ती शांतपणे बेडवर झोपायची तयारी करत होती. मी तिची ही मनस्थिती बिघडू नये म्हणून तो फोन कॉल एका अज्ञात माणसाचे खोडसाळपण समजून दुर्लक्ष करायचं ठरवलं. पण ते फक्त वादळापूर्वीची शांतता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठून हॉलमध्ये आलो. मुख्य दाराखाली कोणीतरी एक पाकिट सरकवलं होतं. मी उत्सुकतेने ते पाकिट उचललं. त्यावर माझे नाव लिहिलं होतं. मी पाकिट उघडलं तर आत नेहाचे काही जुने फोटो होते. पण ते फोटो साधे नव्हते. त्या फोटोमध्ये नेहा एका अनोळखी माणसासोबत एका बंद खोलीत उभी होती आणि तिच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी एक विचित्र क्रूर शांतता होती. त्या फोटोंसोबत एक चिठ्ठी होती. अमित, ज्या अपघातात तू नेहाला वाचवलंस तो अपघात नव्हता. तो एक आखलेला प्लॅन होता. नेहाच्या पहिल्या नवऱ्याचा. रोहनचा मृत्यू हृदयविकाराने झाला नव्हता, तर त्याचा खून झाला होता. आणि मुख्य संशयित दुसरी कोणी नसून तुझी ही नवपरिणीत पत्नी नेहा आहे. माझ्या हातातली चिठ्ठी गळून पडली. माझं डोकं सुन्न झालं. हे काय चाललं आहे? मी स्वतःशीच पुटपुटलो. नेहाने तर मला सांगितलं होतं की ती सासरच्या त्रासाला कंटाळून पळून आली होती. मग हे फोटो आणि हा खुनाचा आरोप काय होता हा? मी विचार केला की मी थेट नेहालाच विचारावं. मी वळून पाहणार तेवढ्यात नेहा तिथे चहा घेऊन आली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखाच गोड भाव होता. काय झालं अमित? कोणाचं पत्र आहे ते? तिने विचारलं. मी घाईघाईने ते फोटो आणि चिठ्ठी खिशात लपवली. काही नाही नेहा, ऑफिसचे महत्वाचं कागदपत्र आहे, मी खोटं सांगितलं. तिच्या डोळ्यात पाहताना मला पहिल्यांदाच एक शंका आणि भीती जाणवली. त्या रात्री मी झोपायचे नाटक केलं. मला नेहाच्या हालचालीवर लक्ष ठेवायचं होतं. साधारण रात्री 2 वाजता नेहा हळूच बेडवरून उठली. तिने मी झोपलो आहे की नाही हे पाहण्यासाठी माझ्याकडे पाहिलं आणि मी अतिशय पाऊल न वाजवता ती बेडबाहेर पडली. मी लगेच उठलो आणि तिच्या मागोमाग शांतपणे गेलो. हॉलमध्ये पूर्ण काळोख होता. नेहा बाल्कनीत उभी होती आणि फोनवर अतिशय बारीक आवाजात कोणाशी तरी बोलत होती. मी भिंतीच्या मागे लपून तिचं बोलणं ऐकू लागलो. मी तुला सांगितले होते ना, मला आता फोन करायचा नाही. नेहाच्या आवाजात एक विचित्र कठोरपणा होता, जो मी यापूर्वी कधीच ऐकला नव्हता. पलीकडून काहीतरी उत्तर आले असावे. नेहा पुढे म्हणाली, रोहनच्या प्रकरणात पोलीस अजूनही पुरावे शोधतायत. अमितला जर याबद्दल काही कळालं तर माझी सगळी मेहनत वाया जाईल. तो माझ्यावर आंधळा विश्वास ठेवतो. त्याला काहीही कळू नको देऊ. मी त्याला पूर्णपणे माझ्या जाळ्यात अडकवलं आहे. हे वाक्य ऐकतात माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे हृदय वेगाने धडधडू लागले. नेहाने मला जाळ्यात अडकवले आहे.
ती फक्त मदतीचे नाटक करत होती. तिने मला वापरले. मी मागे सरकताना तिथल्या शोपीसला माझा हात लागला आणि तो खाली गळून पडला. मोठा आवाज झाला. नेहा दचकली. तिने पटकन फोन कट केला आणि वळून पाहिलं. काळोखात तिची नजर माझ्या नजरेला फिरली. अमित, तू तू ऐकलंस? नेहाचा आवाज कापत होता. मी रागाने लाईट चालू केली. माझा चेहरा लाल झाला होता. नेहा, काय चाललंय हे? कोण आहेस तू नक्की? आणि तो रोहन, त्याचा खून झाला होता. मी खिशातून ते फोटो काढून तिच्या तोंडावर फेकले. ते फोटो पाहताच नेहाचे डोळे विस्फारले. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ती थरथरू लागली आणि खाली बसून जोरजोरात रडू लागली. अमित, प्लीज माझी गोष्ट ऐकून घे. हा तोच कट आहे ज्यातून मी पळण्याचा प्रयत्न करत होते. ती गयावया करत म्हणाली. मला काही ऐकायचं नाही नेहा. तू माझ्या विश्वासाचा घात केलास. मी ओरडलो. नाही अमित, हे सगळं खोटं आहे. नेहा उठून माझ्या जवळ आली आणि तिने माझे हात धरले. तो फोन रोहनच्या भावाचा, म्हणजे माझ्या दिराचा होता, ज्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. रोहनला त्याच्या भावाच्या आणि त्याच्या आईच्या काळ्या धंद्याबद्दल कळलं होतं, म्हणून त्यांनीच रोहनचा खून केला आणि त्यांचा आळ माझ्यावर घातला. मला पोलिसांची भीती दाखवून ते मला ब्लॅकमेल करत होते. मग तू फक्त फोनवर काय म्हणत होतीस? अमितला जाळ्यात अडकवलं म्हणजे काय? मी संशयाने विचारलं. नेहाने डोळे पुसले आणि म्हणाली, मी त्याला सांगत होते की मी अमितला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात असं बांधलंय की तो मला कधीच सोडणार नाही आणि मला वाचवेल. मी तुझ्या जीवाचा वापर ढाल म्हणून करत होते अमित, कारण मला पोलिसांत जाऊन त्या नराधामांचा पर्दाफाश करायचा होता. पण मला भीती होती की तू मला सोडून देशील. नेहाच्या डोळ्यात मला तोच प्रामाणिकपणा दिसला. पण तरीही गुढ अजून संपलं नव्हतं. तेवढ्यात माझ्या घराची मुख्य बेल वाजली. इतक्या रात्री पावसात दारावर कोण असू शकतं? मी नेहाकडे पाहिलं. नेहाने भीतीपोटी माझा हात घट्ट पकडला. मी हळूहळू मुख्य दाराकडे गेलो आणि दरवाजाची कडी-कोंडा उघडला. दारात 2-3 पोलीस अधिकारी उभे होते आणि त्यांच्या मागे एक माणूस उभा होता, ज्याचा अर्धा चेहरा जळलेला होता आणि त्याच्या हातात एक पिस्तूल होतं. हॅलो अमित, तो जळलेल्या चेहऱ्याचा माणूस क्रूरपणे हसत म्हणाला. तुझ्या या सुंदर पत्नीने तुला अजून एक गोष्ट सांगितली नाही. रोहन मरण पावला नाहीये, तो जिवंत आहे आणि तोच मी आहे. हे ऐकताच माझ्या आणि नेहाच्या पायाखालची जमीन सरकली. रोहन जिवंत होता? मग तो एवढे दिवस कुठे होता आणि पोलीस त्याच्यासोबत काय करत होते? एका नव्या आणि अत्यंत भयानक संकटाने आमच्या आयुष्यात प्रवेश केला होता. दारात उभा असलेला तो भयानक चेहरा पाहताच घरात एक स्मशान शांतता पसरली. समोर उभा असलेला माणूस दुसरा कोणी नसून नेहाचा पहिला नवरा रोहन होता. त्याचा अर्धा चेहरा आगीत पोळलेला होता. डोळ्यात एक उन्मादी चमक होती आणि त्याच्या हातात रोखलेली पिस्तूल थेट माझ्या छातीवर होती. त्याच्या मागे उभे असलेले 2-3 पोलीस अधिकारी पुढे सरकावले, पण रोहनने बंदूक नेहाच्या दिशेने फिरवली. खबरदार, कोणीही एक पाऊल पुढे टाकलं तर हिची कवटी उडून टाके. रोहन ओरडला. त्याचा आवाज घोगरा आणि हिंस्र वाटत होता. पोलीस इन्स्पेक्टरने हात वर केले. रोहन, शांत हो. तू चुकीचं पाऊल उचलतोय. बंदूक खाली ठेव. नेहा भीतीने माझ्या पाठीमागे लपली. तिचे संपूर्ण शरीर थरथरत होते. मी तिला सावरत रोहनच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याचा प्रयत्न केला. रोहन, तू जिवंत आहेस? नेहाचा आवाज घशातच अडकला होता. रोहन क्रूरपणे हसला. हो नेहा, मी जिवंत आहे. तुला आणि माझ्या त्या विश्वासघातकी भावाला वाटलं होतं की तुम्ही मला जिवंत जाळून मारलं, पण नियतीने मला वाचवलं, फक्त या एका दिवसासाठी. काय? मी आश्चर्याने विचारलं. रोहन, नेहाने तुला मारण्याचा प्रयत्न केला की काय भानगड आहे? रोहनने एक थंड कटाक्ष माझ्याकडे टाकला. अमित, तू या खेळातला सर्वात मोठा मूर्ख आहे. हिच्या या निष्पाप चेहऱ्यामागे एक अमानुष राक्षस लपला आहे. 1.5 वर्षापूर्वी जेव्हा मला माझ्या भावाच्या काळ्या धंद्याची माहिती मिळाली, तेव्हा मी पोलिसात जाणार होतो. पण हिने, तुझ्या या नेहाने मला माझ्या भावाच्या हवाली केलं. पैशाच्या हवेपोटी हिने माझ्याच भावाशी घरोबा केला होता. हे खोटं आहे. नेहा जोरात ओरडली.
तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अमित, याच्यावर विश्वास ठेवू नका. हा आणि याचा भाऊ दोघेही मला अडकवत आहेत. माझे डोकं सुन्न झालं. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हेच मला कळेनासं झालं. एका बाजूला नेहाचा तो निरागस चेहरा आणि तिचा माझ्यावरचा विश्वास, तर दुसऱ्या बाजूला समोर उभा असलेला प्रत्यक्ष पुरावा, जळलेल्या चेहऱ्याचा रोहन. तेवढ्यात घराच्या मुख्य दरवाजावर अजून एक माणूस आत आला. त्याच्या हातातील पिस्तूल त्याला पाहताच रोहनच्या चेहऱ्यावरचा राग दुपटीने वाढला. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून रोहनचा भाऊ राकेश होता. वा रोहन वा, तू तर माझ्या आधीच इथे पोहोचला. राकेश उपहासाने हसला. पोलीस इन्स्पेक्टरने लगेच आपली रिव्हॉल्वर राकेशवर रोखली. राकेश, तू वेढला गेला आहेस. पोलीस दलाने संपूर्ण इमारतीला वेढा घातला आहे. राकेश अजिबात घाबरला नाही. तर शांतपणे पुढे आला आणि म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही मला पकडायला आलात, पण तुम्हाला हे माहीतच नाही की या सगळ्या खेळाचा मुख्य मास्टरमाइंड कोण आहे. एक छोटी पेनड्राईव्ह काढली आणि ती माझ्याकडे फेकत म्हणाला, अमित, तुला काय वाटतंय की नेहा अपघाताने तुझ्या आयुष्यात आली? ती झेब्रा क्रॉसिंगवर ट्रक खाली येणं, तू तिला वाचवणं, तिला तुझ्या घरी आणणं, हे सगळं सहज घडलं? माझा श्वास रोखला गेला. म्हणजे? राकेश हसला. तो अपघात मी आणि नेहाने मिळून प्लॅन केला होता. नेहाचा उद्देश तुझ्या संपत्तीवर ताबा मिळवणे आणि रोहनच्या खुनाचा आळ माझ्यावर घालणे हा होता. पण नेहाने मलाच फसवलं आणि तुझ्याशी खरंच लग्न करून बसली. म्हणून मी रोहनला शोधून काढलं आणि त्याला तुझ्या विरुद्ध भडकावलं. हे ऐकताच नेहाचे चेहरे उडाले. तिने माझ्याकडे पाहिलं. अमित, हे खोटं आहे. तो तुम्हाला भडकावतोय. पण यावेळी तिचे हात कापत होते आणि तिच्या नजरेत स्पष्ट भीती दिसत होती. अचानक घरातील सर्व लाईट बंद झाल्या. घरात एकदम काळोख पसरला. धाडकन एक गोळीबाराचा आवाज झाला. घरात एकच गोंधळ उडाला. नेहा जोरात किंचाळली. पोलिसांच्या शिट्ट्यांचा आणि पळण्याचा आवाज येऊ लागला. अमित, अमित, कुठे आहेस तू? नेहा अंधारात ओरडत होती. मी काळोखात सावधगिरीने बाजूला सरकलो. भिंतीला टेकून मी श्वास रोखून धरला. अंधारात कोणाचे तरी पाऊल वाजले. कोणाचं तरी माझ्या अगदी जवळ येत होतं. माझ्या गळ्यावर एक भीतीदायक थंड धातूचा स्पर्श झाला. ती पिस्तूल होती आणि माझ्या कानाजवळ एक मंद क्रूर आवाज आला. खेळ संपला अमित. आता तुला सत्य कळलंच आहे तर तू जिवंत राहून उपयोग नाही. तो आवाज रोहनचा होता की राकेशचा की खुद्द नेहाचा? अंधारात पुन्हा एकदा गोळींचा प्रचंड आवाज झाला आणि सगळीकडे शांतता पसरली. अंधारात तो दुसरा गोळीबार झाला आणि संपूर्ण खोलीत क्षणभर निशब्दता शांतता पसरली. माझ्या गळ्याला लागलेली ती थंड पिस्तूल खाली घसरली आणि माझ्यासमोर उभी असलेली आकृती मोठ्याने कणत जमिनीवर कोसळली. तेवढ्यात हॉलमधील लाईट अचानक पुन्हा चालू झाले. प्रखर प्रकाशाने माझे डोळे दिपले. मी समोर पाहिले तर माझ्या पायांजवळ राकेश थारोळ्यात पडला होता. त्याच्या हातातील पिस्तूल दोरू उचलून उडून पडली होती आणि त्याच्या मागे अगदी हातात धूर निघणारी रिव्हॉल्वर धरून उभा होता पोलीस इन्स्पेक्टर. पोलीस इन्स्पेक्टरने वेळेवर चालवलेल्या गोळीबारामुळे माझा जीव वाचला होता. राकेशच्या पाठीत गोळी लागली होती आणि तो वेदनेने तळमळत होता. अमित, तू ठीक आहेस ना? माझ्या पाठीमागून एक घाबरलेला कापणारा आवाज आला. मी वळून पाहिलं तर नेहा भिंतीला टेकून उभी होती. तिच्या चेहऱ्यावरचा सगळा रंग उडाला होता आणि तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती धावत माझ्याजवळ आली आणि मला घट्ट मिठी मारली. तिचे शरीर थरथर कापत होते. मी ठीक आहे नेहा, शांत हो, मी तिचा चेहरा सावरत म्हणालो. पण खेळ अजून संपला नव्हता. जमिनीवर पडलेला राकेश अचानक क्रूरपणे हसू लागला. तोंडातील रक्त पुसत तो म्हणाला, इन्स्पेक्टर, मला मारलं पण रोहनला कसं थांबवणार? तो तुमच्या हाती लागणारच नाही. इन्स्पेक्टरने तत्काळ रूमच्या चारी बाजूला पाहिले. रोहन अंधाराचा फायदा घेऊन कुठेतरी गायब झाला होता. सर्च ऑपरेशन सुरू करा. तो याच इमारतीत आहे, बाहेर निसटता कामा नाही. इन्स्पेक्टरने आपल्या टीमला आदेश दिला. 2 पोलीस कर्मचारी लगेच बाहेर धावले. पण तेवढ्यात आमच्या बेडरूमच्या खिडकीची काच फुटण्याचा प्रचंड आवाज आला. मी नेहा घाबरून बेडरूम मध्ये धावलो. तिथे रोहन खिडकीच्या थ्रिलला धरून उभा होता. त्याच्या हातात एक लहान पेट्रोल बॉम्ब आणि लायटर होता. त्याचा तो अर्धा जाळलेला चेहरा भयानक दिसत होता. नेहा, रोहन पिसाटल्यासारखा ओरडला, तू मला सोडून या. मी सोबत सुखाचा संसार करत होतीस ना? मी तुला जिवंत सोडेन पण माझी होऊ देणार नाही. जर तू माझी होऊ शकत नाहीस तर तू कोणाचीच होणार नाहीस. त्याने लायटर पेटवला
रोहन, हे वेडापणा थांबव, मी ओरडलो. तू तुझं आयुष्य आधीच उद्ध्वस्त केलं आहेस, आता आणखीन गुन्हा करू नकोस. शांत राहा अमित, रोहनने ओरडून सांगितलं. तुला वाटतंय नेहा तुझ्यावर प्रेम करते? हिने फक्त तुझ्या पैशाचा आणि तुझ्या ओळखीचा वापर स्वतःला वाचवण्यासाठी केला. हिने मला 1.5 वर्षापूर्वी आगीत ढकललं होतं. हे खोटं आहे. नेहा पुढे आली. तिच्या डोळ्यात आता भीतीऐवजी एक वेगळा संताप आणि धैर्य दिसत होतं. ती रोहनच्या थेट समोर उभी राहिली आणि म्हणाली, रोहन, मी आजपर्यंत गप्प राहिले कारण मी तुला घाबरत होते, पण आज अमित माझ्यासोबत आहे. 1.5 वर्षापूर्वी त्या रात्री तूच दारूच्या नशेत मला मारहाण करत असताना घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. मी तुला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तुझ्या भावाने राकेशने मला तिथून ओढून बाहेर काढलं आणि तुझा मृत्यू झाल्याचं नाटक रचलं. तुम्ही दोघांनी मिळून मला ब्लॅकमेल करून रोहनच्या विम्याचे पैसे लाटण्याचा कट रचला होता. नेहाचे शब्द ऐकून रोहनचा हात क्षणभर थरथरला. त्याला नेहाच्या या अनपेक्षित धैर्याची अजिबात अपेक्षा नव्हती. तू तू खोटं बोलतेस, रोहन ओरडला. नाही रोहन, सत्य हेच आहे, नेहा ठामपणे म्हणाली. मी अमितच्या आयुष्यात आले ती नक्कीच एका अपघाताने, पण त्याने मला जे प्रेम, आदर, सुरक्षा दिली ती मला आयुष्यात कधीच मिळाली नव्हती. मी अमितसाठी माझा जीवही देऊ शकते. नेहाचे हे उद्गार ऐकून माझं हृदय भरून आलं. तिने माझ्यावर असलेला तिचा विश्वास आणि प्रेम सर्वांसमोर सिद्ध केलं. रोहनने क्रोधाच्या भरात तो पेटता बॉम्ब खाली फेकण्याचा प्रयत्न केला, पण मी एका क्षणाचाही विलंब न करता त्याच्यावर झेप घेतली. आम्ही दोघेही जमिनीवर कोसळलो. त्याच्या हातातील बॉम्ब दूर जाऊन पडला आणि लायटर विझला. रोहनने माझ्या गळ्यावर हात ठेवून मला आवळण्याचा प्रयत्न केला. त्याचा अमानत जोर माझ्यावर पडत होता. मला श्वास घेणे कठीण होऊ लागले. अमित, नेहा किंचाळली. तिने शेजारी असलेली एक लाकडी शोपीसची वस्तू उचलली आणि रोहनच्या पाठीवर वार केला. रोहन वेदनेने विरघळला आणि त्याची पकड ढिली झाली. मी त्याला बाजूला ढकलले. तेवढ्यात इन्स्पेक्टर आत धाव घेतली आणि रोहनच्या हातावर पाय ठेवून त्याला बेड्या ठोकल्या. खेळ संपला नाही रोहन, इन्स्पेक्टर गंभीर आवाजात म्हणाले. तुझे आणि तुझ्या भावाचे सगळे काळे धंदे, विम्याचा घोटाळा आणि हत्येचा प्रयत्न, सगळे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. रोहन आणि जखमी राकेश दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना गाडीत बसून घेऊन जात असताना रोहन शेवटचा एक रागीट कटाक्ष आमच्यावर टाकला, पण आता त्याच्या नजरेत पराभवाची भावना होती. सकाळचे 6 वाजत आले होते. संपूर्ण रात्र एका भयानक थरारात गेली होती. पोलीस निघून गेले होते आणि घरात पुन्हा एकदा शांतता पसरली होती. मी आणि नेहा बाल्कनीत उभे होतो. पूर्वेकडच्या आकाशात तांबडे फुटलं होतं. तांबड्या केशरी किरणांनी संपूर्ण शहर न्हाऊन निघत होतं. नेहा अगदी माझ्या जवळ आली. तिने तिचं डोकं माझ्या छातीवर ठेवलं. मी तिच्या पाठीवर हळूवार हात फिरवला. अमित, मला माफ करा, ती हलक्या कापऱ्या आवाजात म्हणाली. माझ्या भूतकाळामुळे तुमच्या जीवाला इतका मोठा धोका निर्माण झाला. मी तुम्हाला आधीच सगळं सांगायला हवं होतं. मी तिचा चेहरा वर उचलला आणि तिच्या डोळ्यातील अश्रू माझ्या अंगठ्याने पुसले. नेहा, भूतकाळात काय घडलं याने मला काहीही फरक पडत नाही, मी तिच्या डोळ्यात पाहत अतिशय प्रेमाने म्हणालो. तू ज्या धैर्याने आज त्या नाराधावांचा सामना केलास आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याने सिद्ध केलं की तुझं प्रेम किती निखळ आहे. संकट आली आणि गेली, पण आता आपण एकत्र आहोत. नेहाच्या चेहऱ्यावर एक अत्यंत सुंदर आणि तृप्त सुरक्षित स्मितहास्य म्हटलं. अमित, तुम्ही माझ्या आयुष्यात आलेला देव आहात, ते हळूच म्हणाली आणि माझ्या मिठीत विरघळली. मी तिच्या ओठावर एक कोमल, दीर्घ आणि प्रेमळ चुंबन घेतलं. त्या सूर्योदयाच्या साक्षीने भीतीचे आणि गुढाचे सर्व ढीग विरघळून गेले होते. आमच्या नात्यावर आता फक्त आणि फक्त विश्वासाचा, प्रेमाचा आणि कधी न संपणाऱ्या सुखाचा प्रकाश पसरला होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.